कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी शारदानगर प्रभाग क्रमांक 5 येथे भाजप कोल्हे गटातर्फे भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांची विशेष उपस्थिती लाभली। यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार वैशालीताई विजयराव वाजे आणि संतोष शिंदे यांनी प्रभागातील नागरिकांसमोर दमदार भाषण करत आपला प्रचार जोरदार सुरू केला। कार्यकर्त्यांसाठी आनंदाची ठरणारी मोठी घटना म्हणजे अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांनी भाजप मित्रपक्ष आघाडीला दिलेला जाहीर पाठिंबा। त्यांच्या समर्थन घोषणेनंतर सभास्थळी कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि उत्साह उसळला। दीपक वाजे यांच्या आगमनामुळे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। तत्पश्चात स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला। या कार्यक्रमात स्नेहलताताई कोल्हे, पराग संधान, वैशालीताई वाजे, सतीश शिंदे, विजयराव वाजे, दिलीप दारुणकर, रवी वाजे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। ताई कोल्हे, मंचावर सर्व उपस्थित मान्यवर तसेच प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आपण आज येथे जमला ते कॉर्नर सभेनिमित्त, त्याच्यामुळे मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। ताईंनी जसं सांगितलं, एक महिला म्हणून त्या जसं पदर खोसून काम करत होत्या, तसंच मी पण एक महिला म्हणून आपल्या सर्वांना विनंती करते, मी पण एक पदर खोसून काम करेल हे मी तुम्हाला विश्वासाने सांगते। मी एक इथे आपली मुलगी, आपली बहीण या नात्याने आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही हे तिन्ही उमेदवारांना आपण येत्या 2 तारखेला कमळासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा हीच आपल्याला नम्र विनंती आहे। आणि तसेच या प्रभागातील जे प्रलंबित कामे आहेत ते पण मी नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करेन। धन्यवाद। आज आपली ही कॉर्नर सभा विघ्नहर्त्याच्या साक्षीने होत आहे। नगर शारदानगर येथील उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, आपल्या या कॉर्नर सभा आहे ती संतोषभाऊ शिंदे आणि वैशालीताई विजयभाऊ वाजे आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने आपण घेतो आहे। आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर वागचौरे साहेब आहेत आणि आत्ताच दीपक भाऊंनी आजच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याच या वहिनी आहेत। त्याचबरोबर दिलीप भाऊ दारुणकर असतील, राजाभाऊ शिंदे असतील, ही सगळी मंडळींनी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या बरोबर काम केलं, माननीय बिपिनदादांबरोबर नगरपालिकेत काम केलं आणि खूप जीव लावून काम केलं, अशी ही अनुभवी मंडळी इथं उपस्थित आहेत। आणि आपलं मागच्या वेळी या वॉर्डाचं नेतृत्व विजयभाऊ वाजे यांनी केलं। तसेच केशवराव भवर साहेब आहेत, त्यांना औद्योगिक वसाहतीत आमच्याबरोबर काम करत आहे, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते बाबूराव भाऊ जपे, तसेच जालिंदर भाऊ सोनवणे, एकनाथ भाऊ जाधव, भाऊराव देशमुख, लोहाटी सर, नानासाहेब पाटील सर, तसेच शंकरराव उकिडे, भगीनाथ उकिडे, देवकर सर, तसेच प्रामुख्याने इथं उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा, शहराध्यक्षा सौ अनिताताई गाडे, निसार भाई आणि त्याचबरोबर या वाजे परिवारातून नानी ज्यांना आपण म्हणतो त्या ताराबाई वाजे यांनीही खूप चांगलं काम नगरपालिकेत केलेलं आहे। त्याही इथं आपल्या सुनबाईंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत। प्रभाग क्रमांक 5चे सर्व मतदार बंधू भगिनींना आणि पत्रकार बांधव, वाजे परिवारातून अनेकांनी नगरसेवक पद भूषविलेलं आहे। त्याच्यात बबनांनी सुद्धा नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे। त्याचबरोबर आणि या सर्व मंडळींनी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि आपला परिसर हा संजीवनीला लागून आहे। कोपरगाव शहर हे संजीवनी उद्योग समूहाला लागून आहे आणि त्यामुळे आम्ही हाकेच्या अंतरावर हक्काची माणसं असा आमचा परिवार आहे असं मी या निमित्ताने म्हणेन। आणि दिलीप भाऊ, आपण बघितलं नगर जिल्ह्यात फक्तच कोपरगावकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी सभा दिली, किती भाग्यवान आहात आपण। आणि सीएम साहेबांनी सांगितलं तुम्ही मत द्या, काम करण्याची जबाबदारी मी घेतो। सीएम साहेबांच्या सहीशिवाय कुठलेही कामं मंजूर होत नाही, इतकं तर आपल्याला सुज्ञ मतदारांना नक्कीच समजतं आणि म्हणून आपलं मत आपल्याला वाया घालवायचं नाहीये। अचानक जे मंडळी समोर उभे राहिले
ही शेवटच्या दिवशीपर्यंत विवेक भैया बरोबर चर्चा करत होते की आपण असं करू तसं करू, तुमचे उमेदवार सांगा, इकडचे सांगा, तिकडचे सांगा. संपूर्ण माहिती काढून घेतली, विजन ऐकून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी रंग बदलला. अशी भरोशाची माणसं ही नाहीयेत, हे लक्षात ठेवा. कोणावर भरोसा ठेवावा? तर अशा पद्धतीचे नेतृत्व आहे की ज्यांच्यावर स्वर्गीय कोल्हे साहेबांनी खूप काही, त्यांनाही भरभरून दिलं, त्यांच्या पत्नीलाही नगराध्यक्ष केलं होतं. असं या परिवारातलं हे नेतृत्व आपल्या समोर इथं उभं आहे. त्याच्यामुळं आज आपण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यात आपलं सरकार आणि कोपरगाव मध्ये जर नगरपालिकेत आपलं सरकार असेल तरच खऱ्या अर्थाने आपला विकास होणार आहे. आणि म्हणून आपल्याला मत वाया घालवायचं नाहीये. आपले खूप विकास कामं आहेत, खूप प्रश्न पेंडिंग आहेत. आता भाऊंनी सांगितलं मगाशी, मला वाटतं निसरबाईंनी सांगितलं की इथं पाणी फार येतं, म्हणजे ड्रेनेज सिस्टीम आपल्याला सोयीने लावावं लागेल. दिलीप भाऊंनी सांगितलं पाण्याचा प्रश्न. खरं तर मी तळ नाही हो, धरणाला पाईपलाईन जोडून देणार होते शहराला. शेतकऱ्यांची दिशाभूल केली, कोर्टात गेले आणि शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्याऐवजी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी ज्या जागा दूरदृष्टीने घेऊन ठेवल्या होत्या तिथं तळ्याचे प्रयोग करायला गेले. त्या तळ्याच्याही कामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. त्याच्यामुळं काल मुख्यमंत्र्यांकडे ते मंटाला म्हणून जे समाजसेवक आहे पाणी प्रश्नासाठी लढणारे, त्यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून पत्र दिलं. आणि त्याच्यामुळे 4 वर्ष तर नगरपालिकेत कोण होतो? अधिकारी आणि आमदारच. सारखी टक्केवारी कार्यक्रम चाललेला होता आणि आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी याची उधळपट्टी त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या मागे जर का मुख्यमंत्री असेल तर आपलं एकही मत वाया गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून आणि या वाजे परिवाराला तर सगळ्यांना नगरपालिकेचा खूप अनुभव आहे. आणि काही जर काम अडलं नडलं तर ते हक्काने आम्हाला फोन करतात. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे या कोपरगाव बाजारपेठेची भरभराट सुद्धा कुठे होते तर संजीवनी उद्योग समूह, संजीवनी एज्युकेशन इन्स्टिट्यूट, इथे राहणारे सगळे आपले जे काही एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा कारभार ते एवढा मोठा झालेला आहे की कोपरगावात जेवढे काही बिल्डिंग आहे, जेवढे काही फ्लॅट आहे, तिथे मुलांना शिक्षणासाठी लोक राहायला येत आहेत. आणि म्हणून राहायला येणारे टीचर्स असतील, इतर पालक असतील, यांच्यामुळे आपली बाजारपेठ फुलत आहे. त्याच्यामुळं समोरच्या उमेदवार काहीतरी भूलथापा देतील, काहीतरी खोटं सांगतील, त्याच्यावर आपण भरोसा ठेवू नका, एवढं माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे. आपल्या प्रभागातील खूप प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न आपण विजूभाऊ सोडवलेले आहेत, काही प्रलंबित आहेत. आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना आपलं पवित्र मत कमळ या चिन्हावर दिलं तर निश्चित आपले प्रश्न मार्गी लावणार आहे. मी सुद्धा तुम्हाला हक्काने भेटणारी आहे हो. हे आमच्या उमेदवार ताई तर भेटतीलच, सगळ्यांना माहिती विजूभाऊ कुठे राहतात, चला तिकडे. वैशाली ताई तर त्यांच्या विजूभाऊपेक्षा जोरदार कामं करतील. बाई माणसाचं काम तुम्हाला माहिती आहे. अहो मी 5 वर्ष आमदार झाले, कंबर खोचून काम केलं, जेवण ताण भूक विसरून मी काम केलं. आणि म्हणून कोपरगावात आपण 2 पोलीस स्टेशन करू शकलो, एक ग्रामीणला वेगळं, शहराला वेगळं, एसटी स्टँड करू शकलो नवीन. त्याबरोबर नगरपालिकेची बिल्डिंग तर पडायला झाली होती, पूर्ण वरून ढासळत होतं सगळं, ती नगरपालिकेची बिल्डिंग आपण नवीन केली. असे खूप काही कामं करता आले मला. आणि पोलीस स्टेशनच्या पोलीस वसाहतीत एकदा गेले, त्या महिला रडत होत्या पोलिसांच्या बायका, त्या म्हणे ताई आमची इतकी वाईट अवस्था आहे का कधी अंगावर घर पडेल. ती पोलीस वसाहत मंजूर केली. पोलीस स्टेशनचं कामं खूप कामं. आणि कोपरगावला कधी काही अचानक प्रसंग आला, कुठं आग लागली तर हक्काने संजीवनी उद्योग समूहात अग्निशामक यायचं, हक्काने बोलवलं जायचं. परंतु स्वतःचं नगरपालिकेचं अग्निशामक पाहिजे, त्याचबरोबर तिथं ड्रायव्हरची वर सोय पाहिजे राहायची. इतक्या फायर स्टेशनच्या सुद्धा साठी मी निधी उपलब्ध केला. आणि बाई माणसाला तर बारीक सारीक कामाची माहिती असेल, पडेल ते काम करायचं. आपला सगळ्यांचा स्वभाव काय आहे, पडेल ते काम करायचं, दिवस उगवला का कामाला लागायचं. त्याच्यामुळे विजू भाऊपेक्षा वैशाली ताई जोरात काम निश्चित करणार आहे. आणि संतोष भाऊ जोडीदार आहेत, शिंदे भाऊ. तर अशी चांगली माणसं निवडून द्या. हाकेच्या अंतरावर हक्काचा माणूस पाहिजे, ते हक्काची माणसं आहेत ही तुमच्या. आणि आम्ही तर कायमच्या हक्काचे आहोत. तुम्ही 10 जणी माझ्याकडे घरी येऊ शकता, बोलायला, म्हणायला, भांडायला, सांगायला, मांडायला. मी हेच केलं मंत्रालयात. प्रत्येक मंत्रालयात मंत्र्यांकडे जाऊन भांडले, मांडलं सगळं. आणि म्हणून अनेक वर्ष प्रलंबित असलेला कोपरगाव ग्रामीण आपल्या शहराला मला जोडता आला.
ज्यावेळी मी साहेबांना सांगितलं की कोपरगाव ग्रामीण हा जो भाग होता तिथं खरं ग्रामपंचायतही नव्हती, शहरातही नव्हती, बिचाऱ्या लोकांची खूप हाल होत होती, तो आपल्या शहराला जोडला, त्यांच्या जागेची प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढली, त्यांचे प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून सुटले. त्यामुळं त्यासाठी मी कालच मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण जेव्हा मी हे काम केलं साहेबांना सांगितलं, साहेबांनी इतका आनंद व्यक्त केला की आणि हळूच मला म्हणाले, स्नेहा तू माझ्यापेक्षा चांगलं काम करते. हा सासऱ्यांचा आशीर्वाद मला मिळाला, कारण मला त्यांचा धाक होता. त्यांनी खूप काम केलेलं आणि मला प्रथम महिला आमदार म्हणून आपण पसंती दिलेली होती. मग मला सारखं वाटायचं की या सगळ्या पुरुष मंडळींना वाटायला नको की बाई माणूस आहे, कमी पडल, मग आपण कमी पडायला नको म्हणून मी जोरात काम करत होते. तरी काल मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कल्पना एक खंत व्यक्त केली आपल्याजवळ की ताईंना आपण 400-500 मतं द्यायला कमी पडलात, नाहीतर माझी 3री टर्म असती आणि बरेचसे कामं मला करता आले असते. म्हणजे एक एक मत महत्वाचं असतं. मागच्या वेळी 20 नगरसेवक आपले आणि वरचं मत वेगळं. मला काय त्रास झाला मला माहिती आहे. आणि ती मुख्य अधिकारी बाई होत्या, त्याही माझ्याकडे रडत यायच्या. प्रमुख खुर्चीवर बसणारा माणूस जर का थोडा सेन्सेबल असेल, विचाराने थोडा शहाणा असेल, तर त्याचा उपयोग होतो काम करताना. आणि त्याच्यामुळं आम्ही दोघी एकमेकीला म्हणायचो, ताई चालायचंच, आपल्याला लढावं लागेल, रडून फायदा नाही, असं मुख्य अधिकारी बाई आणि आम्ही दोघी बाई माणसं एकमेकी चर्चा करायचो. तर असं खूप झगडावं लागतं. पण आता इथे वैशालीताई पण नगरसेवक म्हणून काम करतील आणि विजूभाऊ करतील, पूर्ण वाजे परिवार, नानींनाही अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला हक्काची माणसं आहेत. आपण एक चांगले उमेदवार इथं दिलेले आहेत आणि त्याच्यात आज मनाचा मोठेपणा आमच्या दीपक भाऊंनी दाखवला. दीपक भाऊंच्या लक्षात आलं, त्यांचे काही प्रश्न होते लोकांचे, ते त्यांनी मांडले. ताई हे प्रश्न सुटत असतील तर माझी पाठिंब्याची तयारी आहे. विवेक भाईंशी बोलणं झालं आणि दीपक भाऊंनी पाठिंबा दिला नगराध्यक्षांना आपल्या. त्यांच्याही मनापासून मी आभार मानते, कारण कोणासाठी पाठिंबा द्यायलाही मनाचा मोठेपणा लागतो. जसा आमदारकीच्या वेळेस आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताई हे सिटिंग सीट आपल्याला NCPला द्यावं लागेल, राष्ट्रवादीचा आमदार आहे, तुम्हाला थांबावं लागेल, आणि आम्ही थांबलो. आम्ही त्यांच्यासाठी आमदारकीला थांबलो, पण नगराध्यक्षासाठी त्यांना मन मोठं करता नाही आलं, हे त्यांचा मनाचा कोतेपणा. आणि त्याच्यामुळे राजकारणात हे चढउतार होत असतात. परंतु एक चांगले उमेदवार आपल्या समोर आहेत. पराग भाऊचं काम खूप चांगलं आहे. आपल्याकडे जसं हे श्रीनगर युवा प्रतिष्ठान असं आहे, तसं विजेता तरुण मंडळ, मला वाटतं त्या तिथलं गणपतीचं मंदिर जे आहे जपे हॉस्पिटलच्या शेजारी, त्या मंडळात त्यांनी काम केलं. युवक जसे पळतात काम करतात तसं त्यांनी काम केलेलं आहे. आणि कोपरगावमध्ये पाणी जेव्हा घुसलं व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये, स्वतः पॅन्ट वर खोचून उतरून आपलं संजीवनीची यंत्रणा बोलून ते पाणी स्वतः उभं राहून काढलं. कोरोना काळात खूप काम केलं. विवेक भाईंबरोबर खूप काम केलं त्यांनी. कोरोना सेंटरच्या उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री आले होते. पहिलं सॅनिटायझर आपल्या कारखान्यात निर्मिती झाली आणि मोफत सॅनिटायझर आपण सगळीकडे वाटलं. एवढंच नाही तर माझ्या महिला बचत गटांनी मास्क बनवले. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी एवढी मास्कची गरज होती, ती अचानक कुठं बनवायचे, तर आम्ही सगळ्या टेलरिंगचं काम ज्या करतात त्यांना पटापट सांगितलं मास्क बनवा, आणि आमच्या महिला भगिनींनी 2 लाखाचे मास्क बनवले. जवळजवळ दिलीप भाऊ मुंबईपर्यंत मास्क गेले. अशी आणि माझाही नवा जन्म झाला हो कोरोनामध्ये. कोरोनामध्ये मी मरता वाचले. 3 आठवडे मी जवळजवळ ऑक्सिजनवर होते आणि शेवटी म्हटलं आता जाऊ देत, काय होईल ते होईल, पण देवा मला जर आपण वाचवलं परमेश्वरा, तर माझं आयुष्य मी समाजाला समर्पित करेल. आणि तसं झालं. आणि मला स्वतःला असं समाजासाठीच जगण्याची इच्छा आहे फक्त, कारण तोच नवा जन्म होता. इतकी वाईट परिस्थिती त्यावेळेस होती. आणि अशा परिस्थितीत विवेक भाईंनी कोरोनामध्ये झालेल्या पेशंटसाठी कोरोना सेंटर काढून खूप चांगल्या पद्धतीची सेवा केली. सामुदायिक विवाह असतात, गरीब माणसाच्याकडे लग्न करायला कोणी धावपळ करायला नसतं, तेही संजीवनी युवा प्रतिष्ठान करत असतं. हे सामाजिक बांधिलकी आमच्या माध्यमातून होत असते. स्वर्गीय गोले साहेबांचा आदर्श आहे आणि म्हणून आमचे कार्यकर्ते तेवढे ताकदीचे आहेत. एक कार्यकर्ता मनाच्या विरुद्ध काही चुकीचं काम करणार नाही याची काळजी आम्ही सगळा परिवार घेत असतो. आणि म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. काल मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कळकळीची विनंती केली, तुम्ही फक्त मत द्या, काम करायची जबाबदारी माझी आहे. तेव्हा विनंती आहे तुम्हाला, मत वाया घालू नका.
कोण पाहुणा आला, कोण मेवणा आला, कोणी काय सांगितलं, याच्यापेक्षा आपली सदसद विवेक बुद्धी जागी ठेवा. महिलांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत महिलांची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं. आणि म्हणून आपल्यासाठी मुख्यमंत्री इथं आले, जिल्ह्यात फक्त कोपरगावलाच आले, तर आपण सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, आपलं पवित्र मत आहे, आपलं विचाराचं मत आहे, विचारांती आहात, आपण सगळे विचारांचं मत देणार आहात. ते आपल्याला भारतीय जनता पार्टीचा सन्मान राखायचा आहे, आपल्या विचारांचा मंडळींचा सन्मान राखायचा आहे, मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखायचा आहे. तर आपलं एक मत, उलट आपलंच मत नाही तर आपल्या ओळखीचे जे कोपरगावमध्ये सगळी मंडळी आहेत यांचंही मत आपल्याला गोळा करायचं आहे. आणि आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे परागभाऊ आता आलेले आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. आपण या विघ्नार्थ्यासमोर हे बोलत आहोत. आपल्या आयुष्यातले विघ्न आपल्याला दूर करायचे आहे. आणि हे विघ्न दूर करण्यासाठी माझ्या माता भगिनी तर बिचाऱ्या सगळ्या पुरुषांपेक्षा जास्त आपण देवाजवळ प्रार्थना करत असतो. म्हणजे आपला एक परमेश्वराला आपण प्रार्थना याच्यासाठी करतो की हे देवा माझी आत्मबळ वाढव, माझ्या परिवारालाही सुख समृद्धी दे, असं आपण थोड्या देवभोळे आहोत. आणि म्हणून आपल्याला एक आत्मबळ येतं, आत्मशक्ती येते. आणि एक मत आपल्याला आता या निमित्ताने गोळा करायचं आहे. आणि महिला भगिनींचं मत निर्णायक असणार आहे. जसं सरकार बनवण्यासाठी आपलं मत निर्णायक ठरलं, तसंच आता नगराध्यक्ष पद देण्यासाठी महिला भगिनींचं एक मत निर्णायक असणार आहे. देवाभाऊला दाखवून द्यायचं आहे की भाऊ तुम्ही आमच्या मागं तर आम्ही तुमच्या मागं आहोत, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे, मी जास्त वेळ घेत नाही. आपल्याला आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग भाऊंना ऐकायचं आहे. मी सांगितलं जसं मी साधं महिला मंडळ बचत गटातून आमदारकीपर्यंत गेले तुमच्या आशीर्वादाने, तसं पराग भाऊ एका युवक मंडळात काम करत होते, तरुण मंडळात. तिथून आपल्याला त्यांना नगराध्यक्ष पदावर नेऊन त्यांच्याकडून खूप काही कामं करून घ्यायची आहे, एवढं या निमित्ताने सांगते. आणि पुन्हा कळकळीची विनंती करते की सीएम साहेब म्हणले तसं एक मत वाया घालू नका. साहेब आणि दारुणकर साहेब आणि समोर बसलेले मान्यवर, आज मी पण पहिलेच ताईन साहेबांसंगच होतो. काही कारणास्तव इकडे तिकडे हा विषय झाला, पण भैया आम्ही सकाळी बसून हा विषय मिटवून घेतला. आज आमच्या वहिनीचा इथं जो आपला वाढ आहे वैशाली ताईंचा, वहिनींचा तर त्याच्यासाठी सभा आपण आयोजित केलेली. आमच्या वहिनीला तुम्ही भरघोस मताने विजय करा ही आमची नम्र विनंती. आणि तसेच संतोष भाऊ शिंदे यांनाही आणि परागजी संधान साहेब यांना अध्यक्षपदासाठी मतदान करा ही नम्र. गेल्या 9 वर्षानंतर हे इलेक्शन होत आहे आणि गेल्या 10 वर्षापासून आपले प्रश्न जसेच्या तसेच आहे. गेल्या 20 वर्षापासून सत्ता बघितली तर फक्त 5 वर्ष सत्ता आपल्याकडे होती आणि 15 वर्ष सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. आणि ते विचारतात तुम्ही काय केलं. जर बघितलं तर आपण दृश्य स्वरूपात बघितलं तर नगरपालिकेची बिल्डिंग झाली, पोलीस स्टेशन झालं, फायर स्टेशन झालं, तहसील झालं, वाचनालय झालं, असे खूप दृश्य स्वरूपातले कामं झाले. यांच्या काळात फक्त 3-4 हजार कोटीचे बोर्ड जे कुठंच बघायला मिळाले ते आपल्याला मिळाले. आज आपल्या भागात जर बघितलं तर रस्त्याची अवस्था जशीच्या तशीच आहे. मी बऱ्याच वर्षापासून येतो. दर पुरात ताई 19चा पूर असेल, आता 2 महिन्यापूर्वी आलेला पूर असेल, रात्री 1:30-2 वाजता आम्हाला फोन येतात. आम्ही JCB घेऊन यंत्रणा पाठवतो, पाणी काढून देतो. कारण ड्रेनेजचा प्रश्न मोठा झालेला आहे, जो वर्षानुवर्ष तसाच आहे. कोणत्याही ड्रेनेजला लेव्हल नाही. जी ड्रेनेज सिस्टीम कोणत्याही गोष्ट करत असताना ते एक पुढच्या 25-30 वर्षाचं व्हिजन ठेवून करायची असते. आदरणीय कोल्हे साहेबांनी ज्यावेळी 4 तळे केले पाण्यासाठी, त्यावेळी त्यांनी 5व्या तळ्याची जागा घेऊन ठेवली होती 35 ते 40 वर्षापूर्वी, 45 एकर. म्हणजे ते व्हिजन होतं त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी केले. आणि आज त्या 5 नंबर तळ्यातलं पाणी येतं असं मी म्हणणार नाही, फक्त तळं झालं. जसं त्यांनी तळं करायच्या वेळी आपल्याला गाड्या भरून तिथं पिकनिक स्पॉट सारखं नेलं, चहा पाणी नाश्ता केला, तसं आत्ता जाऊन बघा आपण तिथे काय परिस्थिती आहे. तळ्यातलं सगळं पाणी हिरवं झालेलं आहे, कारण त्याला आउटलेटच नाही.
4 नंबर तळ्यातलं आणि 5 नंबर तळ्यातलं पाणी मिक्स करून आज आपल्याला पाणी येतंय. कोणत्याही प्रकारची फिल्ट्रेशन व्यवस्था नाहीये. रोज फिल्ट्रेशनवर 1 लाख रुपये खर्च होतो. 2016 पर्यंत जोपर्यंत आपली सत्ता होती त्यावेळी संजीवनीचे 3 केमिस्ट फिल्ट्रेशन प्लांटवर कामाला होते. संजीवनी बिपिन दादा आम्ही स्वतः गेलो, सगळे होतो, विजू भाऊ होते, दिलीप भाऊ होते, आम्ही सगळेच गेलो तिथे. हा, फिल्ट्रेशन प्लांटचे पैसे सुद्धा आमदार ताईंनी केले. तर आम्ही स्वतः गेल्यावर तिथली परिस्थिती प्रचंड वाईट होती. 3 केमिस्ट संजीवनी मार्फत दिले. त्याच्यात जे पाण्यामध्ये जे केमिकल पडायला पाहिजे का, एका मिनिटाला किती ड्रॉप पडले पाहिजे, किती ml पडलं पाहिजे, जसं आपण भाजीत प्रत्येक भाजीत मीठ काय जे वेगळं वेगळं टाकतो, तिथं परिस्थिती अशी होती का जिथं पाणी हे होतं बाहेर पडतं तिथं ते तुरटीची लादी ठेवून द्यायचे, जशी विरघळल तशी विरघळत. मग ज्याला विरघळून पाणी आलं, पहिली टाकी समजा मोठ्या टाकीत गेलं तर ते पाणी तुम्हाला चांगलं येणार, नंतरचं खराब पाणी लक्ष्मीनगरला जाणार, ते काय कोणाच्या हातात नव्हतं. मग दादांनी ते डोजिंग पंप दिले संजीवनी मार्फत, केमिस्ट ठेवले, रोजच्या रोज TDS हार्डनेस हे सगळ्या गोष्टी चेक होत होत्या, त्याचे रिपोर्ट येत होते, जेणेकरून आपल्याला पोटाच्या समस्या कमी झाल्या, पाणी चांगलं येत होतं. ते 5 दिवस 7 दिवस 8 दिवस होतं पण चांगलं पाणी येत होतं. आज परिस्थिती अशी आहे की आता आम्ही माहितीच्या दीर्घात माहिती काढली तर 4 वर्षात 75 लाख रुपये खर्च झालाय. साधारण 1 लाख रुपयाच्या आसपास पर डे त्यांचा खर्च आहे. जे केमिस्ट होते, आपली सत्ता आली नाही वर मागच्या 2016ला, त्यांना संजीवनीची अलर्जी, त्यांनी ते केमिस्ट काढून दिले, आपण संजीवनीत परत घेतले. आज 10वी 9वी शिकलेले मुलं तिथं आहे, ते कोणती गोष्ट करत नाही. त्यामुळे आज प्रत्येक जण आज आपण 20 रुपयाचा 40 रुपयाचा कॅन विकत घेतो, म्हणजे पर्यायाने गरज नसताना नुकसान होते. म्हणजे तुम्ही कॅन घ्या नका घेऊ, पाणीपट्टी घरपट्टी भरायचीच आहे आपल्याला. स्वच्छता नाही हो, रस्त्याचे कामं नाही हो, काय कोणी येऊ जाओ काही जरी झालं, 31/3ला आपल्याला घरपट्टी पाणीपट्टी ही भरायचीच आहे. नाही भरली गेली तर त्याच्यावर 2% शास्ती आहे. ती 2% शास्ती ही वर्षाला नाही महिन्याला आहे, म्हणजे ते सावकारी व्याज आहे. आणि गेल्या 5-7 वर्षापूर्वी ही घरपट्टी डबल केली होती. का तर डबल पैसे गोळा करायचे, याच्यातून भ्रष्टाचार करायचा आणि कामं करायचे. आम्ही 8 दिवस आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी, RPI व मित्रपक्षाचे सगळे लोक 8 दिवस आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उपोषणाला बसलो आणि तो निर्णय बदलावला की डबल पट्टी करायची नाही. ती पट्टी कुठंतरी आज थांबली. आमदार ताईंनी मिनिस्टर साहेबांना सांगितलं की हे आवाजावी जे आहे ते कुठंही नाही महाराष्ट्रात, ते कोपरगावात का. तर आमदार ताईंच्या सहकार्याने ते आपल्याला तो एक फायदा झाला, नाही तर आज डबल पट्टी गेली असती. रस्त्यांचे कामं बघितले तर इतका भ्रष्टाचार आहे का काम मंजूर झाल्यापासून 5% द्यायचे, काम घ्यायचं, त्यांच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहे, फक्त काही झालं का म्हणायचं संजीवनीचे यांचे कॉन्ट्रॅक्टर आहे. आज 90% कामं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. नियमानुसार आज प्रत्येक जण आपण घर बांधतो, 21 दिवस आळे करतो आणि घरावर पाणी ठेवतो. प्रत्येक टेंडरमध्ये 10 लाखाच्या टेंडरमध्ये एक क्लॉज असतो का त्याच्यात 10,000 रुपये त्याला दिलेले असतात का त्यांनी तिथे तो बोर्ड लावायचा असतो का ह्या 10 लाखामध्ये काय ट्रीटमेंट होणार आहे, रस्ता खंदायचा आहे का आहे त्याच याच्यावर काम करायचं आहे. कारण आज बऱ्याच ठिकाणी जर बघितलं, आधी आपल्या घराला 2 पायऱ्या चढून आपण घरात जात होतो, आता 2 पायऱ्या उतरून घरात जातात काही ठिकाणी. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत का ज्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो, आपला पैसा वाचवू शकतो. गेल्या 4 वर्षात आरोग्यावर 75 लाख रुपये फवारणीवर गेले. कधी आठवली का आपल्याला दर 3 महिन्यांनी फवारणी झाली? फवारणी झाली असेल तर हात वर करा. 75 लाख रुपये जर का डास मारायला गेले तर आपणच डास मारू. या आधी आपण दरवर्षी संजीवनी उद्योग समूहामार्फत स्वच्छता आणि फवारणी करत होतो. पाणी नाही आलं तर संजीवनी उद्योग समूहामार्फत आपण स्वतः तिथं पाणी पुरवत होतो. दरवेळी ज्यावेळी पाणी येतं पुराचं, कोणाच्या घरात पाणी गेलं तर संजीवनी उद्योग समूहामार्फत सक्शन पंप देऊन ते पाणी काढलं जातं. नगरपालिकेकडे ती यंत्रणा नाही. संजीवनी उद्योग समूहामार्फत 3 ॲम्ब्युलन्स मोफत 24 तास चालू आहे. तुम्ही कधी फोन करा आम्हाला, मला करा, नगरसेवकांना करा, कोणालाही कार्यकर्त्याला करा, आपल्याला लागेल त्यावेळी 10व्या मिनिटाला आपल्या ताब्यात ॲम्ब्युलन्स येते. मग तुम्ही संभाजीनगरला पेशंट न्या, अहिल्यानगरला न्या, पुण्याला न्या, नाही तर मुंबईला न्या. 1 रुपया ही संजीवनी घेत नाही.
आहे.